ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत शाळांचे जाळे हे वाढतच चाललेले आहे। शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन करत आहे। ही संघटना याबाबतचा पाठपुरावा गेल्या 3 वर्षापासून करत आहे। गेल्या 3 वर्षापासून शिक्षण विभाग व संबंधित विभागांशी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून दिवा प्रभाग समितीतील 40 अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती। मात्र या शाळेवरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही। एवढेच नव्हे तर पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने 2024 मध्ये दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आणखीन 23 अनधिकृत शाळा या राजरोसपणे सुरू करण्यात आलेल्या आहेत। दिवा परिसरामध्ये एकूण 63हून अधिक अनधिकृत शाळा सुरू आहे। शासनाच्या वतीने या अनधिकृत शाळांना दंड देखील ठोकण्यात आलेला आहे। एकूण 50 कोटी इतका दंड अनधिकृत शाळांना ठोकण्यात आलेला आहे। मात्र दंडाची अद्याप वसुली झालेली नाही। तसेच अधिकृत शाळांना RT प्रवेश प्रक्रिया अंतर्गत मुलांच्या बाबतीतला शासनाकडून येणारा जो निधी आहे तो देखील अद्याप प्रवर्ग करण्यात आलेला नाही। त्यामुळे अधिकृत शाळा संस्था देखील त्रस्त झाल्या आहेत। शासनाचा RT बाबतचा येणारा जो निधी आहे तो अद्याप त्यांना मिळाला नसल्यामुळे शाळा चालवणं, शिक्षकांचा पगार काढणे या सगळ्या गोष्टींना अधिकृत शाळांच्या संचालकांना सामोरे जावे लागत आहे। एवढेच नव्हे तर अनधिकृत शाळा सोडल्यानंतर अधिकृत शाळेत प्रवेश घेताना मुलं कळवा, डोंबिवली, मुंब्रा, कल्याणी येथील अधिकृत शाळांचे दाखले आणून देत आहेत। त्या संपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील दिलं। लवकरात लवकर मागण्यांची दखल न घेतल्यास मेस्टाने भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे। साहेब, काय सांगाल? तुम्ही महापालिके मुख्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, काय विषय आहे नेमका? जोरात बोल। विषय हा दिव्यातील अनधिकृत शाळांबद्दलचा आहे। मागील 3 वर्षापासून आम्ही मेस्टा या संघटनेच्या वतीनं अनधिकृत शाळांबद्दल निवेदनं देत आहोत। गेल्या 3 वर्षापूर्वी दिव्यामध्ये साधारणतः 43 शाळा ह्या अनधिकृत होत्या, पण मागील 1 वर्षामध्ये त्याची वाढ होऊन 63 शाळांपर्यंत ती पोहोचली। शासनानं थातुरमातुर कारवाई करून त्या शाळा बंद करण्याचं असं नाटक केलेलं आहे। आज देखील अस्तित्वात त्या शाळा चालू आहेत। आमच्या शासनाला मेस्टा या संघटनेच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही मुलांचं नुकसान करून घेऊ नका। मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ह्या शासकीय अनुदानित शाळा आहेत, स्वयंअर्थसहित शाळा आहेत की ज्या उत्तम असं चांगलं असं शिक्षण दिव्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतायत, पण अनधिकृत शाळांमुळेच हे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही। आम्ही अनेक वेळा शासनाला अधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदनं दिली, आमच्या वतीनं निवेदनं दिली अधिकाऱ्यांना, पण त्या निवेदनाला नेहमीच केराची टोपली भेटलेली आहे। आज मेस्टा या संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहोत। निवेदन आम्ही देणार आहोत। आता आमचे एक शिष्टमंडळ जाऊन आज महापालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देईल आणि त्यांना अल्टिमेटमही आम्ही देऊ की सदर शाळा जर आपण बंद नाही केल्या तर आम्हाला उग्र असं आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त शासन जबाबदार असेल। आजपर्यंत दिव्यांगाबरोबर अन्याय होत होता। दिव्यांगांसाठी एवढी कायदा असून तरतूद असून तरी सुद्धा काय त्याला भेटत नव्हतं। आम्ही एवढा लढा दिला म्हणून आज काहीतरी दिव्यांगाला शासनाकडून भेटतोय। तसं आता हे माझ्या नजरेमध्ये आलं तर 2023-24 आणि 24-25 जी यादी होती या अनधिकृत शाळेची, त्याच्यामध्ये फरक होता। म्हणून मी एक पत्र दिलं, ते फरक मिटवण्यासाठी त्यांनी एक पत्र परत मला दिलं की 6 अनधिकृत शाळेचा आम्ही समावेश केलेला आहे आणि बाकीचे 6 शाळा होती त्याला मान्यता। मग मान्यता कसं काय दिली? आता हे काय करतात माहिती का साहेब, RTIचे जे आता सांगितलं साहेबांनी, RTIचे हे योजना काढतात, शासन योजना काढतात, जे मंत्री योजना काढतात, त्याची अंमलबजावणीसाठी ते आहे। त्यांना जे उपयोगी असतात ते का पुरवत नाही, ते पुरवत असतात। आता तुम्ही सांगितलं RTI मध्ये आम्ही मोफतमध्ये हे देणार, पैसे देणार, काही ज्या लोकांना काय पैसे वगैरे RTI आतापर्यंत दिले नाहीये
आणि अनधिकृत फाळीची जी बाब आहे त्याच्या आता कोटी रुपये बाकी आहेत, ते का वसूल करून त्यांच्यावर 420 गुन्हा का दाखल करत नाही. त्यासाठी आता आमची दिव्यांग सेना जी आहे ते पण याला पाठिंबा दिलेली आहे आणि पाठिंबा त्यानुसार आम्ही सर्व कारवाई पण करणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पाचव्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकली दगावली. मुंब्र्यातील धक्कादायक घटना. रस्त्यावरून पायी जात असताना 5व्या मजल्यावरून अंगावर श्वान पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरात घडली आहे. हा श्वान पडल्यानंतर या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून संबंधित व्यक्तींकडे श्वान पाळण्याची परवानगी होती का याबाबत पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेचे CCTV फुटेज व्हायरल झाले असून अशा प्रकारे चिमुकलीचा अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरातील रस्त्यावरून सना बानो ही 4 वर्षाची चिमुकली मंगळवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आईसोबत जात असताना नेमका इमारतीच्या 5व्या मजल्यावरून सनाच्या अंगावर लॅब्रेडॉर प्रजातीचा पाळीव श्वान तिच्या अंगावर पडला. त्यामुळे तिच्या डोक्याला आणि शरीरातील अंतर्गत भागांमध्ये मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात आणि नंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती मृत झाल्याचे घोषित केले. तिच्या आईने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणावरही संशय अगर कोणाच्याही विरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. या घटनेत हा श्वानही जखमी झाला असून प्राणीमित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाने हा श्वान पाळला होता त्याच्याकडे तो पाळण्याचा परवानगा होता का याबाबत तपास सुरू करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घोडबंदर रोड येथील रहिवाशांवर पुन्हा पाणी संकट. भरपूर पाऊस पडून जवळजवळ सगळी धरणं, नद्या भरून वाहू लागल्या आहेत, पण पाण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे घोडबंदर येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यांना एकतर बिसलरी पाणी विकत घ्यायला लागते, नाहीतर पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवावा लागतो. या त्रासाला कंटाळून आज सोसायटीचे एक शिष्टमंडळ, यामध्ये हावरे सिटी, हावरे इस्टेट, न्यू वेगास प्लाझा, रोनक हाईट, क्रिस्टल अपार्टमेंट व इतर काही सोसायटीतील रहिवाशी यांनी महानगरपालिकेमध्ये येऊन आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. अगोदरच आतापर्यंत ज्या बिल्डिंगी आहेत त्यांनाच महानगरपालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाही, तरी देखील अनेक नवीन बिल्डिंगला परवानगी देण्यात आली आहे.
आहे. अगोदरच्या रहिवाशांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही, मग नवीन बांधकामांना कोणत्या आधारे परवानगी दिली? त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून या पाण्याच्या समस्यांचे निवारण करावे. सर, आज घोडबंदर रोडवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा आहे. गेल्या किती जवळजवळ शेकडो सोसायट्या आहेत तिथे त्या विभागात, परंतु प्रत्येक सोसायटीतनं रोज आम्हाला येऊन लोक हे देतात तिकडचे की आम्हाला दादा आमच्याकडे महिना झाला पाणी नाही, कोणाचं 2 महिने नाही, आमच्या जवळ 7 महिन्यापासून लोक पाण्यापासून तिथे वंचित आहेत असं सांगावं लागेल. कारण काय पाणीचं प्रमाण एवढं पाऊस पडतं आहे, खूप पूर्ण धरणं भरलेली आहेत, पण घोडबंदर रोडच्या पट्ट्यामध्ये पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही वारंवार आमचे ठाण्याचे आमचे आमदार माननीय संजय केळकर साहेब, त्यानंतर आम्ही निरंजन डावखरे साहेब यांच्याकडे पण आम्ही वारंवार या पत्राच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करतो. पण आज केळकर साहेबांनी आणि डावखरे साहेबांच्या मार्फत आम्ही महापालिकेवर आमच्या सगळे सोसायटीचे आमच्या घोडबंदर परिसरातल्या सगळ्या सोसायट्या, तसेच मोगरपाडा गाव आहे, वडवली गाव आहे, हे लोक पण येऊन इथे आज केळकर साहेबांजवळ आम्ही समस्या मांडली. केळकर साहेबांकडनं आपले पवार साहेब होते, पाण्याच्या आज संदर्भातले कुलकर्णी साहेब सगळे होते. त्यांनी आश्वासन दिले की आम्ही या येते 8 दिवसापर्यंत आम्ही सगळे पाण्याचं तिथलं सगळे समस्या असतील ते आम्ही सोडवू. परंतु आम्हाला पण जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाला आम्हाला पाण्याचा तुटवडा आहे असं ते महापालिके लोकांनी सांगितलं आहे. परंतु हे 1-1.5 महिना झाले त्यांना तुटवडा आहे. परंतु आमच्या घोडबंदर पट्ट्यामध्ये गेले काही वर्षापासून हा पाण्याचा आम्हाला प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. तर आता या पाण्यासंदर्भात एवढे टँकर मागावे लागतात, लाखो रुपयांचे प्रत्येक सोसायटीला प्रत्येक बिल्डिंगला बिल भरावे लागतात. तर हे लोक घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील का पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील? तर आता असा प्रश्न आलेला आहे लोकांपर्यंत की पाण्यासंदर्भात खूप मोठा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर अजून बरेचसे काही प्रश्न आहेत, परंतु आज आम्ही आलो आहे फक्त पाण्यासंदर्भात महापालिकेवर केळकर साहेब आणि डावखरे साहेबांच्या माध्यमातून. बंदर आता कासरवडवली विभाग वाघबिलपासून जो चालू होतो गायमुखपर्यंत, मोगरपाडा असेल, ओला असेल, पानखंडा असेल, सगळ्या म्हणजे सोसायट्या आहेत, तर हिरानंदानी आहे, लोढा स्प्लेंडर आहे, हावरे सिटी आहे, सगळ्या सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला महापालिकेला इथे एवढीच विनंती करायची की आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका. आम्हाला पाण्याची गरज आहे. लोकांना कामावर जायला सुद्धा म्हणजे उशीर होतो या पाण्यासंदर्भात. कारण काय, आंघोळीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, तर आंघोळीचं सोडून ते आंघोळीला ते लोक बोरिंगचं पाणी वापरतात, परंतु ते पिण्यासाठी पाणीसुद्धा बाहेरून विकत आणावं लागतं, टँकरने मागावं लागतो. ते टँकर पण वेळेवर मिळत नाही, कारण ट्रॅफिक एवढी जास्त असते तर टँकर वेळेवर नाही आलं तर मग त्यांना मग ते बिस्लरीचं पाणी वापरावं लागतं. लोकांचं पगार एवढे नाही का रोज ते बिस्लरीचं पाणी वापरू शकतात. तर त्याच्यासाठी महापालिकेला एवढी विनंती करतो की पाण्याचा संदर्भ आहे तो विषय तो आमचा व्यवस्थित. की प्रॉब्लम क्यों आती है? अभी बरसात का दिन है, बारिश का दिन है, और बारिश के दिनों में भी हम लोग को हर बार यही तकलीफ का सामना करना पड़ता है, और हम लोग बार यहाँ आते हैं और वो आश्वासन दे देते हैं कि भाई आज इसके बाद आपका ठीक हो जाएगा, फिर हम अगले हफ्ते आएंगे, फिर यही हाल होगा, फिर हम किसी तरह अपने आप को छोड़ के कि चलो यही हमारी स्थिति है, ऐसे में रहना होगा. तो ये इससे हमको छुटकारा कब मिलेगा? टाकी ते लोक बोलले की आता टाकीचं आम्ही हे प्रस्ताव चालू आहे, टाकीचं आता लवकरच काम चालू होते असं त्यांनी आता आम्हाला सांगितलं. और क्या है मालूम है क्या, पिछले साल भी ऐसी समस्या थी. अपन वाटर अदालत ली थी. वाटर अदालत लेने के बाद हम लोगों ने कहा जो प्रॉब्लम था वो कुछ प्रमाण में सॉल्व हो गया. अभी मैं रहता हूँ कासरवडवली, पेटोनिया, एवरेस्ट कंट्री साइड. तो हमारे कम से कम 6 बिल्डिंग है, 128 फ्लैट की एक बिल्डिंग है. और हमने क्या किया, अभी सोसाइटी की तरफ से लोगों को टाइमिंग दे दिया, सुबह 6 से 9 बजे तक पानी रहेगा. अब मेरे को ये बताओ कि ऑफिस में जाने वाले पब्लिक पानी की व्यवस्था करेंगे कि वो अपना क्या बच्चे देखेंगे. अच्छा, उसके बाद कैसा है कि उनका ठीक है ना, हाँ, उसके बाद कैसा है कि इनका ये सुबह अभी पानी बारिश में तो हमारे को कम से कम पिछले साल 1 लाख के ऊपर में टैंकर का बिल गया. इस साल भी हमारा अप्रैल से जून तक हमारे कम से कम 80,000 के ऊपर का टैंकर का बिल गया. हमारा ये कहना ये कि टैंकर को पानी मिलता है, फिर सोसाइटी वालों को पानी क्यों नहीं आता है? टैंकर को पानी मिल सकता है, फिर सोसाइटी वालों को पानी. अच्छा, टैंकर वाले भी मुजोरिया करते हैं, आज पानी नहीं मिलेगा, हमारा रेट इतना है. आज हम कम से कम एक बिल्डिंग को 5-5 हज़ार के हिसाब से पानी दे रहे हैं. मेरे को ये बताइए, 15,000 16,000 का हमको टैंकर गिरता है. मेंटेनेंस हमारा कैसे एडजस्ट करेंगे? पब्लिक का जो मेंटेनेंस पे बिल बोझा बढ़ता है, मेंटेनेंस बढ़ जाता है, पब्लिक हम लोगों को चिल्लाती है. हम लोग वहाँ पे कार्यकारी मंडल में है, मैं ट्रेजरर हूँ वहाँ का.
हमारा हमने एक पूरा फेडरेशन बनाया है, लेकिन हर टाइम पे पब्लिक हमको बोलती है, आप बोलती है इतना दुनिया का काम करते हो और पानी की व्यवस्था नहीं छोड़ सके तो क्या फ़ायदा। ये है कि टैंकर लावी को इनडायरेक्टली ये पूरा सपोर्ट हो रहा है, जानबूझ के हमारे को पानी कम देते, फिर हम लोग सोसाइटी वाले हम लोगों को तो लेना ही पड़ेगा, पब्लिक चिल्लाती है तो टैंकर बुलाना ही पड़ेगा। पब्लिक ये बोलती है कि तुमको पैसे की क्या देखना है, मेंटेनेंस आ रहा ना, तुम पैसा टैंकर बुलाओ। मेरा कहना ये है कि जब हमारे तरफ में इतने मीटर है, 27 से ज़्यादा 30-35 मीटर है, सब मीटर रहने के बाद पानी क्यों नहीं आता। पिछले टाइम पे मैंने इतना बड़ा पूरा लेखा जोखा दिया था, मंथ वाइज कितना पानी हमको आना चाहिए, कितने जाता है। जैसा हम कंप्लेंट करते हैं हमारा पानी रेगुलर होता है। व्यक्तीला मोजावं नाही लागत। असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे पाणी खात्यामध्ये काम करेल, तो चावी फिरवणारा असो, पाणी सोडणारा असो किंवा कोणी असो, त्यांना एक एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल अशी एक मागणी येत राहते वारंवार। सोसायटीकडे इतका पैसा नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना एक्स्ट्रा पैसे असे कुठून आम्ही देऊ शकणार आहे। खर्च वेगळे आहेत, पाण्याचा तोटा आहे, लोकांची कंप्लेंट्स आमच्याकडे येतात। आम्ही असेच कंप्लेंट्स ह्याच विनवण्या घेऊन आम्ही राम दादांकडे आलो। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला इथे इंट्रोड्यूस केलं आणि आम्ही आमचे हे सगळे प्रश्न इथे मांडू शकलो। ह्याच्यावरती महिला आणि गृहिणी म्हणून तुम्हाला काय त्रास होतो आणि टँकरद्वारे रहिवाशांना किती खर्च करावा लागतो, मंथली किती खर्च होतो, महिला म्हणून काय अडचण येतात तुम्हाला? मी तुम्हाला महिला म्हणून सांगते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घरोघरी स्वयंपाकापासून, घराच्या कामांपासून, कपड्यापासून, धुण्यापासून सगळ्या गोष्टीला पाण्याची गरज असते। या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण बोरिंगचं पाणी वापरू शकत नाही, कारण हेल्थ रिलेटेड इश्यूज आहे। ह्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं बाळं आहेत त्यांच्या हेल्थवरती परिणाम होणार जर पिण्यासाठी आणि बेसिक स्वयंपाकासाठी जर आपण बोरिंगचं पाणी वापरलं तर त्यामुळे ही विनंती आहे की TMCचं जे पाणी आहे, जे पिण्यालायकीचं आहे, त्याला व्यवस्थित घरोघरी सप्लाय करावं, बेसिक गरज भागवावी, बाकीची काही रिक्वेस्ट नाही आहे। डार्बीचे नवीन फर्निचर सेंटर आता ठाण्यात। मुंबई फर्निचर खरेदी करताना ते कुठून घ्यावे, ते टिकाऊ असेल का, असे प्रश्न आपल्या मनात कायम येत असतात। पण आता ठाण्यात डार्बीचे फर्निचर सेंटर सुरू झाले असून तिथे आपल्या मनासारखे फर्निचर उपलब्ध होणार आहे। या नवीन अनुभव केंद्रामध्ये लॅमिनेटेन्स डिझाईन केलेल्या काही निवडक फर्निचरचा संग्रह सादर करण्यात आला आहे। भारतातील अग्रगण्य सरफेस डेकॉर ब्रँड डॉर्बीतर्फे 8 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे मुंबई येथे आपल्या दुसऱ्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। 1.16 कोटी रुपये गुंतवणुकीसह अनुभव केंद्र सुरू करणारी या क्षेत्रातील पहिली कंपनी असून हे केंद्र ग्राहकांना प्रत्यक्षात गुंगवून टाकणारा अनुभव देते। दिल्ली एक्सपिरियन्स सेंटरच्या यशस्वी सादरीकरणानंतर ठाणे केंद्राने डिझाईन विथ डॉर्बी ही आद्य संकल्पना मांडली असून यामध्ये डॉर्बी लॅमिनेट्ससह डिझाईन केलेले फर्निचरचे नमुने सादर करण्यात आले आहेत। हे केंद्र लॅमिनेट्सच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकते आणि फर्निचरच्या साध्या तुकड्यांचे वैशिष्ट्यपूर्ण डिझायनर निर्मितीमध्ये रूपांतर करते। आर्किटेक्चर आणि डिझाईन समुदायामध्ये नाविन्यपूर्ण डिझाईन विकसित करण्यासाठी सहकार्यास प्रोत्साहन देते। या केंद्राची रचना वास्तुविशारद, डिझायनर आणि फ्रीलान्सर्ससाठी एक सर्जनशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे। त्याचवेळी हे केंद्र सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत शोरूम म्हणून काम करेल। आगामी डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ पुरवण्याचा प्रयत्न करत आहे। उद्घाटनाच्या वेळी या दालनाच्या अनावरणाचे साक्षीदार म्हणून विविध नामांकित वास्तुविशारद आणि इंटिरियर डिझायनर्स उपस्थित होते। डॉर्बीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री मेहुल अग्रवाल यांनी नवीन एक्सपिरियन्स सेंटरबद्दल उत्साह व्यक्त केला आणि उपलब्ध लॅमिनेट पर्यायांच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन करण्यावर भर दिला। लॅमिनेटची रचना आणि गुणवत्तेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, तरीही ते कोणत्याही जागेचे सौंदर्य आणि वातावरण बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे ते म्हणाले।
गुड मॉर्निंग। मेरा नाम मेहुल अग्रवाल है। मैं CEO एंड डायरेक्टर ऑफ डॉर्बी हूँ। आज हमने अपना सेकंड शोरूम इंडिया में लॉन्च किया है। पहला शोरूम हमने दिल्ली में लॉन्च किया था, सेकंड शोरूम अभी हम थाने महाराष्ट्र में लॉन्च कर रहे हैं। ये हमारा शोरूम कंप्लीट एक्सपीरियंस के लिए बनाया गया है, जहाँ पे हमने 1000 से ज़्यादा डिज़ाइंस हमने डिस्प्ले पे लगाए हैं, जहाँ जो डायरेक्ट कंज्यूमर्स, आर्किटेक्ट, इंटीरियर डिज़ाइनर्स, फर्नीचर मेकर्स और बिल्डर्स आके यहाँ पे आके एक्सपीरियंस कर सके, सब रेंज को देख सके, कैसे अपने घर को, अपने कमर्शियल स्पेसेस को या हॉस्पिटैलिटी सेक्टर को किस तरीके से इन लोग अपना आगे और ठीक और अच्छे से बना सके। उस चीज़ के लिए हमने एक एक्सपीरियंस सेंटर ओपन किया गया है यहाँ पर। थाना हमारा सबसे ज़्यादा प्रिय, अगर मैं बोलूँ तो सबसे प्रिय प्लेस हमारे लिए थाने हैं, क्योंकि अगर हमने अपना जर्नी जो स्टार्ट किया था अपनी कंपनी के, वो हमने थाना से स्टार्ट किया था और नवी मुंबई से स्टार्ट किया था। तो ये एक ऐसा जगह बनाया गया है जो हम मानते हैं कि थाने का अभी बहुत आगे बहुत ज़्यादा स्कोप है, क्योंकि जिस तरीके से अपर थाने डेवलप हो रहा है, जिस तरीके से गवर्नमेंट का एलोकेशंस आ रहे हैं इंफ्रास्ट्रक्चर के लिए, और जिस तरीके से थाने में नए नए बिल्डिंग्स आ रही है, मुझे लगता है थाने का फ्यूचर अभी और बहुत ज़्यादा ब्राइट है आगे जाकर। ये हमारा मैन्युफैक्चरिंग गांधीधाम गुजरात में है। हम लोग का हेडक्वार्टर्स वाशी नवी मुंबई में है और हमारे ब्रांचेस अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई और कोयम्बतूर भी है। बाकी हमारा डिस्ट्रीब्यूशन, बहुत सारे हमारे डिस्ट्रीब्यूटर्स है, 100+ डिस्ट्रीब्यूटर्स है और 15,000 से ज़्यादा डीलर्स है, जहाँ पे डॉर्बी के पूरे रेंज आपको हर जगह मिलेंगे। तो हमारा यही प्रयास है कि हम छोटे छोटे गाँव, कस्बे, हर जगह अपने माल को फैलाएँ। रिसेंटली अभी बस एक हफ्ते पहले हमने UAE मार्केट में भी एंटर किया है और नेक्स्ट मंथ हम लोग लेबनान मार्केट में भी एंटर कर रहे हैं। तो अब हम डॉर्बी को इंडिया से बाहर भी लेके जा रहे हैं। जो मेक इन इंडिया का जो कॉन्सेप्ट था, अब हम उसको ग्लोबल की तरफ मूवमेंट दे रहे हैं।